शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सेक्टिसाइड इंडिया कंपनीच्या सायफाय या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, इन्सेक्टिसाइड इंडिया म्हटलं की ट्रॅक्टर ब्रँडच्या नावाने ओळखली जाणारी कंपनी, तसेच तिचे प्रोडक्ट देखील दमदार आहेत व रिझल्ट देखील चांगले आहेत. तर आज आपण सायफाय या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सायफाय या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, सायफाय या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात. तर यामध्ये मॅन्कोझेब हे 60.8% व सायझोफामिड हे 6.2% आपल्याला WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितले तर हे कॉन्टॅक्ट व सिस्टेमिक अशा दोन्ही अवस्थेत काम करत असते. त्याच पद्धतीने सायफाय याची मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे बुरशींच्या मायटोकॉन्ड्रियाच्या शोषणावरती परिणाम करते. त्यामुळे बुरशींचे जे काही ऊर्जा स्रोत आहेत हे खंडित होऊन त्या ठिकाणी बुरशी मरण पावत असते. त्याच पद्धतीने मॅन्कोझेबची जर बघितली तर हे बुरशींच्या एन्झाईम सिंथेसिसवरती परिणाम करते. त्यामुळे बुरशी त्या ठिकाणी मरण पावत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट व सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व आपल्याला विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. तसेच यामध्ये आपल्याला मल्टीसाइट ॲक्शन ही पाहावयास मिळत असते. म्हणजे हे अनेक प्रकारच्या बुरशींविरुद्ध आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत करू शकतो. म्हणजे रोग येण्याआधी व रोग आल्यावरती जर आपण याचा वापर केला तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, याची जर आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 1 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 1 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जात असतात. तर शेतकरी मित्रांनो, सायफायचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर द्राक्ष, बटाटे, टोमॅटो, वांगी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण सायफाय या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, सायफाय हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते. तर द्राक्ष पिकातील डाउनी मिल्ड्यू, फंगल ब्लाइट व बॅक्टेरियल ब्लाइट, त्याच पद्धतीने बटाटा पिकातील लेट ब्लाइट व टोमॅटो पिकातील लेट ब्लाइट व अर्ली ब्लाइट, तसेच पानांवरील ठिपके व अँथ्रॅकनोज अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, सायफायचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो. तर सायफायचे प्रमाण आपण एकरी जर का वापर करायचा झाला तर एकरी आपण 500 ग्रॅम प्रति एकर याचा वापर फवारणीसाठी करू शकतो. तसेच आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी जर का वापर करायचा झाला तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी हे घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, सायफाय हे एक चांगले कॉन्टॅक्ट व सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तरी कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सेक्टिसाइड इंडिया कंपनीच्या सायफाय या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.